प्रथमतः सर्वांना जय शिवराय. हात जोडून एक नम्र विनंती करतो का मागच्या वेळेस अनिल शेटनी माझ्या शब्दाला मान दिला आणि श्याम खोत यांनी मी मान दिला आहे. तुम्ही सर्वांनी वेळ काढून आज मीटिंगला आलेले आहेत. तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. विषय असा आहे का तो हिशोब आपल्या जनतेसमोर द्यायला मी थोडा उशीर झाला आपल्याकडून. आत्ता अनिल शेटनी सगळ्या बाजू सांगितल्या. आता तुम्ही सगळे समजदार आहे तर त्या गोष्टी होत असतात. तर आत्ता आपल्याला एक 10-11 दिवसाचा वेळ मला तुम्ही द्यावा. 10-11 दिवसात ही जी यात्रा होती आपली ती गावात होती. आपल्या थोडंसं मध्ये जे वातावरण फिरलं इकडं तिकडं जात होतं शहराच्या हिशोबाने शंकरपुरा पेठ आणि धान्य बाजार इथं ती आपली यात्रा भरती. तर माझं असं म्हणणं आहे का आपण तिथं पॅन्डल टाकू, तिथं सगळ्या जुन्नर शहराला बोलू आणि तिथं हिशोब आणि जी कार्यकारिणी वगैरे जे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या यात्रेसंदर्भात ते सर्व आपण तिथं करू. विषय असा आहे का आता याच्यात काय अनिल शेठ आता ते म्हटले जसं मॅनेज झालं वगैरे असं काही नाही आहे. श्याम खोत त्यांच्या जो ग्रुपनी 25 वर्ष काम केले त्यांनी बी खूप काम केले. या जगात कोणी कोणाला वेळ देत नाही. जो तो काम करत असतो. आपण आपले स्वतःचे कुटुंब सांभाळतो पण त्यांचं बी योगदान खूप आहे. म्हणून एक साईड सगळ्यांनी विचार करू नये. एकदम असा निगेटिव्ह विचार सगळ्यांनी एकमेकांच्या बद्दल करू नये. जुन्नर शहर अहो तुम्ही आपल्यातलं कोण गेलं असेल ते घाटाखालची यात्रा बित्रा भरतात. एवढे गाव आहेत. 15-15 दिवसाची यात्रा भरते. किती लोक येतात अख्ख्या देशातून महाराष्ट्रात. आणि जिथं महाराज जन्मले छत्रपती शिवराय अरे तिथं ही शोकांकित आहे. काय चाललं आहे आपण कुठं चाललो आहे काय करतो आहे आपण. आणि काही गोष्टी आता याला एक माणूसच जबाबदार नाही आहे हिशोबाला आणि याला त्याला सर्व कमिटी 2001 पासून 25 पर्यंत ते होत चाललं होतं. जे आलं आहे त्याला सगळे तुम्ही आम्ही बी जबाबदार आहे. आपण बी बाहेर राहून जे बघत होतो आपण बी त्याला जबाबदार आहे. आपलं बी काम होतं आपण वर्गणी देत होतो आपण द्यायला पाहिजे. तर या गोष्टी आता अनिल शेटनी काय ते भ्रष्टाचाराचा मुद्दा काढलेला नाही. भ्रष्टाचार अनियमितता झालेली आहे त्याला त्यांनी ते आज शंभूराजे वगैरे आत्ता मी सगळ्यांना भेटलो ते सगळं क्लिअर करत आणलेलं आहे. तर मी 8-10 दिवस का मागितले तर ते गावामध्ये आपल्याला काय होतं काही लोक आम्हाला बाहेर भेटतात ते म्हणतात का का तिकडं बसता तुम्ही अहो गावात वर्गणी घेता ना तुम्ही इथं द्या ना हिशोब. बरोबर आहे ना. मग आपण धान्य बाजारात पॅन्डल टाकू तिथं सर्वांनी जमावे तिथं आपला हिशोब तुमचं समाधान करण्यात येईल. त्याची काय अडचण नाही. आता पार टोकाला 100% आता नारायणगावची काय परिस्थिती झाली. पहिले शेखर कोराळे करायचे आता बाबू पाटे करतायत. कुठंतरी मध्ये त्यांचं हे झालं थोडंसं त्यांनी काही बाजू सोडल्या. आता चांगलं गावाचं चांगलंच चाललं. आपल्याकडं जुन्नर शहर अर्धा तिथं असतो. यात्रा चांगली भरती तेव्हाच जातात ना. तर आपण मागच्यांनी काय केलं याच्यापेक्षा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून पुढली यात्रा किती चांगली होईल. अहो आत्ता मोठे मोठे आपल्या जुन्नर शहरातले लेडीज लोकांचे जे ग्रुप आहे त्यांचे मॅसेज आलेत आम्हाला. अध्यक्ष झाल्यावर सगळीकडं ते फिरली बाईट तर ते म्हणले का आम्ही असं ऐकलं का यात्रा बंद होणार आहे. बोले आता महिला वर्गांना इथं आपल्या जुन्नर शहरात काय आहे. पुण्या मुंबईला मोठे मोठे रिसॉर्ट आहे हे खेळणे वगैरे आपल्याकडं काहीच नाही. हे 2-4 दिवस आपले जे चांगले जातात आमची पोरं बाळं त्या यात्रेत फिरतात जातात येतात चांगली यात्रा करतात. तर कृपया करून भाऊजी बोले काही करून ती यात्रा चालू राहायला पाहिजे. पहिलं लोकांचं हे म्हणणं आहे. आता यांच्या कटकटीत आपल्याला यात्रा तर बंद नाही करता येणार. आणि मग शहरातले एवढे मोठी लोक जे शहरात राहतात त्यांचं काय आपण अभिमान काय करू शकतो. यात्रा बंद केली याचा अभिमान करणार का आपण. तर नाही आपल्याला यात्रा चालू ठेवायची. यात्रा चालू करताना 2 ग्रुप होणं हे म्हणजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्याच्यामुळे सर्वांनी एकत्रितच यात्रा करायची. हा कोणाचं काय भांडण होतं हो घरातच भांडण होतं. भांडणं व्हायला पाहिजे एकमेकांची चर्चा व्हायला पाहिजे. त्याच्याशी दुमत नाही आपला. भांडणं होतात हे करतात पण ते सगळं मिटून परत एक दिलाने एक जोमानी काम सगळ्यांनी करायला पाहिजे. माझी एवढीच नम्र विनंती आहे. आणि आपला जो हिशोब आता अनिल शेठच्या जे जे आक्षेप आहेत जे जे गोष्टी आहेत अनिल शेठ एकटा नाही जे बॉडीने आत्ता सूरजभाई आहेत जगताप आहेत बाळासाहेब होते शेटे साहेब मी सगळ्यांना तेच सांगितलं आहे का आपण सगळे यांना बी परवा भेटलो मी का मी म्हटलं सगळ्यांनी या ज्यांचे काय होतं तुम्ही त्या कडेला राहून तक्रार करून काय फायदा नाही. कोणी काय ऐकत नाही. तिथं या प्रोसिडिंग लिहिली जाईल. अख्ख्या शहराची सह्या गोळा केल्या जाईल. त्याच्यावरती सगळ्यांचं समाधान होईल सगळं करण्यात येईल. आणि मग कोणी शहराच्या विरोधात जाईल तर पोलीस स्टेशनला मी स्वतः तिथं FIR दाखल करत. तुमची कोणाची गरज नाही तिथं. या बी गोष्टी मी आज तुम्हाला सांगतो. पण यात्रेचं स्वरूप यात्रेच्याच ठिकाणी ठेवा. 2 ग्रुप करून जुन्नर शहराला तुम्ही हे नाव कुठेतरी दूषित होईल असं करू नका. अरे यार तुम्हाला आम्हाला एक स्वाभिमान पाहिजे अभिमान पाहिजे. जगातला सर्वात मोठा माणूस इथं जन्मलाय आणि तुम्ही आम्ही करतोय काय
किती छोटी सोच करत चाललोय आपण. ठीक आहे, या गोष्टी आहेत. त्यांनी दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी मला हिशोबाचं दाखवलं होतं, पण त्या काही गोष्टी राहून गेल्या, त्याच्यामुळे ते थोडं वेळ होत गेला. मग हा काहीतरी बोलायचा, तो काहीतरी बोलायचा, तो काहीतरी बोलायचा, तो त्याचं थोडं मी बी बिचकलो, हे बी मी सांगतो. त्यावेळेस मी म्हणतो ना, मला माफ करा, तो निर्णय मी त्यावेळेस घ्यायला पाहिजे होता. त्याच्यात थोडंसं लेट झालं. नंतर आमच्या आनंद शेठची थोडी तब्येत खराब झाली होती. आता शेटे साहेब यांना माहीत आहे, ते नाशिकला आम्ही महिना 2 महिने जात होतो. नंतर अनिलचं स्वतःचं इलेक्शन लागलं. जो म्होरके आहे त्याला बी तर दाखवावं लागेल, सगळ्या गोष्टी करावं लागेल. मी मप्पाजींना भेटलो प्रथम नागदेत, त्यांना समजून सांगितलं. ते म्हटले काही करा. रात्री 1 वाजता आनंद शेठकडे काल गेले मप्पाजी. ते म्हटले अनिल एकदम चांगला कार्यकर्ता आहे, फक्त गावाची मीटिंग आणि गावाची यात्रा सुखरूप ठेवा, कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची नगराध्यक्षांची जबाबदारी आहे. पण बोले शहराला घेऊन आपल्याला चालायचं आहे. काय होईल बोले, आमची बॉडी आली आणि हे बंद झालं. सगळीकडे इकडे बी लोक बोलतात, तिकडे बोलतात. म्हणून मला एक हात जोडून नम्र विनंती आहे, कुठलाही याच्यात राजकारण आणू नका. दोन्ही कमिट्यांना आपल्याला तिथं बोलवायचं आणि दोन्ही कमिटीची लोक सोडून जी आहे त्यांनी आपल्याला मध्य मार्ग काढायचं. हे बी मी तुम्हाला आज सगळ्यांच्या सामने सांगतो. दोन्ही कमिट्या सोडून हे मध्य मार्ग आपल्याला काढायचं. या गोष्टीला तुमची सहमती आहे? यस ऑर नो? दोन्ही कमिट्या नकोय तिथं. नवीन कमिटी आपण हे करून सगळी लोक घेऊ आणि मग आपण काही पुढे जे चालायचं ते चालू, अशी माझी इच्छा आहे. आता याच्यावर एकच आहे, 11 किंवा 12 तारखेला धान्य बाजारात ती सभा राहील. तिथं सर्वांनी हा होत नाही, 1-2 दिन पहिले मंडप दाल केलूंगा. तर त्याच्यामुळे मी म्हटलं का त्या दिवशी तुम्ही सर्वांनी तिथं यावे. हिशोब किताब होईल, बॉडी निवडण्यात येईल, सगळ्या गोष्टी होतील आणि तिथून एकदम चांगली यात्रा होईल. याच्यात माझ्या मनात किंवा मात्र शंका नाही. आणि कोणी परस्पर राजकारण करू नये. करत असताना आपल्याला अख्खा व्हॉट्सअप नाही, गावामध्ये आपण दवंडी यस, सगळं शहर बोलवायचं तिथं अख्खा. यस यस, कोणाला अंधारात ठेवलं जाणार नाही, स्वच्छ. ते जे काम करायचं ते करा. आपके गांव में सिर्फ जो गणपति के मंडल है ना, सब 14 सबके बुला के उनमें से भी सबको ले ना. Yes. और मुस्लिमों को भी ऐड हो हो हो. कमिटी करा ना, पूर्ण गावाला घ्या. बरोबर नाही? हो, तुम गावची यात्रा आहे ना, वैयक्तिक तर नाही, सगळ्यांना त्यामुळे थोडी लिमिट राहिल्यामुळे त्याला जरा हा बोल. तुम्ही बोलले की 2 कमिट्या आहेत ते एकत्र करायच्या, परत बॉडी. हो आता तुमचा अध्यक्ष म्हणून फ्लेक्स लागले, हो. बरेच जणांनी शुभेच्छा दिल्या. हो, मग त्याचं काय? तर माझे अध्यक्ष ते खालीच होणार नाही, ते एकत्र होणार नाही ना. दोन्ही कमिटी यांना एकत्र आणतोय मी. दर्शन आमचा हसतोय, माझे अध्यक्ष तर खालीच होणार ना. तर मी काय म्हणतोय, माझे अध्यक्ष ते खालीच होणार. आणि माझे अध्यक्ष ते खाली का होणार आहे का, ह्या दोघांचं मिटवलं बी मीच ना, ती बाईट बी मीच दिली ना. माझंच जबाबदारी ना तुमच्या सामने सगळं हिशोब किताब ठेवणं, या गोष्टी करणं. मी काय म्हटलो, यात्रा कमिटी ती जी आत्ता पहिली आहे, 25 वर्षांनी कोण करतोय, ती लोक करतायत. आता यांना तो हक्क नाही, हे कायदा जाणतो, यांना हक्क नाही. म्हणून मी म्हटलं यांना बी तिथं घ्यायचं आणि त्यांना बी बोलवायचं. हे म्हटलं मी. तो तुम्ही अर्थचा अनर्थ करून माझं अध्यक्षपद घालू नका. तुम्ही अर्थचा अर्थ म्हणून करून मला दो मीटिंगला. तर ते एकदम बरोबर आहे प्रश्न तुमचा. पण माझ्या अध्यक्षतेखालीच ह्या गोष्टी सगळ्या आपण करून घेणार आहे. नंतर ज्याला नाही पटलं त्यांनी विरोध करावा, आमचं काय म्हणणं नाही. त्या गोष्टी त्यांनी ते नोंदवावे, ते नोंदवावे, आपलं काय म्हणणं नाही. गावची मीटिंग घेऊन प्रत्येकाच्या अडचणी येस 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 पण तुम्ही हुकुमशाही नाही पाहिजे का मी करल ते काय. येस नाही. सगळ्याच्या सूचना हरकती घ्यावा. कोणाला कसं वाटतं, कोणाला काय, कोणाला हा अध्यक्ष नको, कोणाला ते सगळं माना ना, लोकशाही पद्धतीने होऊ दे ना. नाही नाही आत्ता बोलो बोल. हो बोलो. मला असं वाटतंय गावचा नागरिक की ज्यावेळेस आपण अख्ख्या गावाला घेऊन ज्यावेळेस तिथं बैठक करू, हो त्यावेळेस दोन्ही साईडचे समर्थन असतात. बरोबर, कुठेतरी त्याच्यामध्ये वाद व्हायचे 100%. मला असं वाटतंय की या प्रकरण जे तुम्ही बाहेर आणलेले आहे त्या आदरणीय अनिल शेठ आहे, माझ्या मते अनिल शेठ बरोबर त्यांनी त्यांची 5 लोकांची टीम निवडावी. जे हिशोब देणार आहे ते त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांची 5 लोकांची टीम निवडावी. एकदम सुंदर सुंदर. ती एका हॉलमध्ये एका इथं किंवा गावामध्ये त्याची प्रॉपर व्हिडिओ शूटिंग करा. येस व्हिडिओ शूटिंग वाला ठेवा की जेणेकरून आपल्याला उद्या बातम्यांद्वारे जनतेला दाखवते. अनिल शेठ या 2-4-8 दिवसामध्ये मुद्दे काढतील येस. की हिशोब काय काय पाहिजे ऑन कॅमेरा. ते समोरच्या माणसाला हिशोब त्याची आधी काय काय विचारणार आहे त्याची प्रश्नावली ते संबंधित माणसाला देतील. बरोबर,
झालं, वादच मिटला. साहेब तुमची पण उद्या जर दोन गट एकत्र आले, परत त्याच्यामध्ये चावचक झाली, तर अजून गावाच्या यात्रेला बट्टा लागू नये म्हणून हे माझं छोटंसं चालतंय, एकदम परफेक्ट. कमिटीचं म्हणणं आहे की काय- हो यस सर यस, ते आपण सगळं करू. आता जसे Core भाऊनी committee नेमू. यस ती कोर कमिटी डोले साहेब बोला. हो ते आपली धान्य बाजारात मीटिंग आहेत ना, सगळ्यांना बोलायचा अधिकार आणि ती प्रोसिडिंगवर लिहिलं जाणार आहे. आपली वही सेपरेट राहणार 2026 पासून पुढं. कारण काय होतं, मागचं धुणं हे चालतच राहणार. ते एकमेकांचा आपण त्यांच्यावर आरोप नाही करत, त्या गोष्टी आता बाजूला ठेवायच्या आणि आपल्याला पुढे जायचं. जसं दर्शन भाऊनी सांगितलं, तरी तिथं आपल्याला काही सूचना अजून आपल्याला करायच्या, हे म्हणतोय मी. अजून काही कोणाचं म्हणणं असेल, ही मीटिंग नाही, हे फक्त आता यांनी जे बोलवलं होतं तर कुठंतरी वादिवाद नको, कुठलं ही गोष्ट असंतोष निर्माण नाही व्हायला पाहिजे शहरात, म्हणून आम्ही स्वतः आलो. आणि आमची जबाबदारी आहे तिथं का आपण त्यावेळेस या लोकांमुळे आपण तो उपोषण मिटवलं होतं सकाळी सकाळी आणि ते त्यावेळेस राहून गेलं, तर आम्ही आपली त्याच्यामुळं तुमच्याकडून आम्ही माफी मागितली. आता आम्ही तुम्हाला 10-11 दिवसात सगळं, पाटील साहेब बरोबर आहे ना, 10-11 दिवसात तिथं पॅन्डल टाकू आपण आणि गावाचा हिशोब गावात देऊ आपण. आणि ते म्हणतायत तसं त्यांचं नियोजन करून घेऊ आम्ही.